नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ या भागाबद्दल माहिती घेणार आहोत। यामध्ये तुम्हाला ही जी गोल रिंग दिसते, ही जी बांगडी दिसते बाहेरची, याचं नाव आहे परिघ। याला काय म्हणतात? परिघ। आतमध्ये इंग्रजीमध्ये याला सर्कम्फरन्स म्हणतात। सी या अक्षराने दाखवतात। हे जे आहे हे वर्तुळाचे केंद्र, शक्यतो ओ अक्षराने आपण वर्तुळ केंद्र दाखवतो। आता या वर्तुळ केंद्रापासून या परिघापर्यंत जाणारी रेषा, वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंत जाणारी जी रेषा असते, या रेषेला नाव आहे त्रिज्या। समजा वर्तुळ केंद्राला आपण नाव दिलं ओ आणि हेला नाव दिलं पी, तर ओपी त्रिज्या बरोबर ओपी हे त्रिज्येचं नाव आहे। आता या वर्तुळ केंद्रातून जाणारी अशी रेषा जी वर्तुळाचे दोन समान भाग करते, तिला नाव आहे व्यास। आता पी क्यू नाव दिले इकडं। पी क्यू हा वर्तुळाचा काय झाला? व्यास। आता असे व्यास अनेक असू शकतात। हा उभा व्यास असू शकतो, तिरपा असू शकतो, त्रिज्या सुद्धा या वर्तुळाला अनंत असू शकतात। मग व्यास बरोबर आपण इकडून जरी म्हटलं क्यू पी किंवा पी क्यू, रेख पी क्यू हा व्यास आहे। तीन गोष्टी आपण घेतल्या। यामध्ये काही सूत्र तयार होतात, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो। हे पहा, ओपी त्रिज्या आहे, तेवढंच अंतर इकडे सुद्धा असतं। मग आपण व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, त्रिज्येला आपण काय म्हणतो? रेडियस आर। व्यासाला म्हणतो डायमीटर म्हणजे डी, आणि त्रिज्या जी म्हणजे डी बरोबर 2 गुणिले आर, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट हा काय असतो? व्यास असतो। आता तिसरं सूत्र आहे परिघ। तर परिघाचं सूत्र काय आहे? या पूर्ण परिघाची लांबी भागिले व्यास जेव्हा आपण करतो, त्याचं गुणोत्तर जे येतं ते 3च्या पेक्षा जास्त येतं। कोणतेही 3.14 हे घेतलेलं आहे। म्हणजेच हे ग्रीक शास्त्रज्ञाने सिद्ध केलेलं आहे, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे, या गुणोत्तराला नाव आहे पाय। पाय हा एक स्थिरांक आहे। मग परिघ बरोबर पाय गुणिले डी, म्हणजेच परिघाचं सूत्र काय आहे? परिघ काढायचं असेल तर पाय गुणिले डी किंवा पाय गुणिले 2 गुणिले त्रिज्या, म्हणजेच 2दा त्रिज्या म्हणजेच व्यास येतो। आता या वर्तुळामध्ये आणखीन एक गोष्ट शिकायची राहिली आपल्याला। वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूला जोडणारी जी रेषा असते तिला जीवा असे म्हणतात। आता एम एन पहा, जीवा बरोबर एम एन। तर वर्तुळा मग ही अशी असेल, एका वर्तुळाला अनेक जीवा असतात। सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असतो। पहा, काही रिकाम्या जागा सुद्धा आपल्या होऊन चालल्या ना। ही म्हणजे वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा, तिलाच आपण व्यास म्हणतो सर्वात मोठी, म्हणजे हा व्यास सुद्धा एक जीवाच असते। आलं का लक्षात? तर ही वर्तुळाबद्दलची थोडीशी आपण माहिती घेतलेली आहे। आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर एक सूत्र आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया बरोबर पाय आरचा वर्ग, पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग, हे सूत्र आहे। पहा, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, परिघ बरोबर पाय गुणिले डी आणि क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग। हे जे सूत्र आहेत हे तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी लिहून ठेवावे, चार्ट लावावा आणि ह्यांच्याकडे नेहमी पाहावा। अशीच आकृती एक काढून हे पाहिल्यानंतर तुम्हाला वर्तुळामधली कुठलीही गोष्ट अवघड जात नाही। आणि वर्तुळातली आणखीन एक कल्पना सांगायची मी राहिलो। इथं समजा डी नाव दिलं, क्यू डी पी हा एक वर्तुळ कंस, अर्धवर्तुळ कंस झाला, किंवा एम क्यू डी हा एक वर्तुळ कंस झाला, पुन्हा एम एन पी हा एक वर्तुळ कंस झाला। आता हे दोन्ही वर्तुळ कंस हे काय संगत वर्तुळ कंस होतात, कारण दोघांचा अंत्यबिंदू हा किंवा एकाचा अंत्यबिंदू दुसऱ्याचा आरंभबिंदू सारखा असतो। आणि वर्तुळ कंसाचे जे माप आहे हे 360 अंश असते, कारण
ह्या वर्तुळाचा पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते. वर्तुळामध्ये एक कोन तयार होतो. म्हणजे आज आपण वर्तुळातले बरेचसे भाग घ्यायलो, वर्तुळ घ्यायलो, त्या निमित्तानं आपण सगळेच भाग घेणार आहोत. आता या ठिकाणी एक कोन तयार झाला. उदाहरण घ्यायचं झालं तर हा वर्तुळ केंद्रावरचा कोन आहे. वर्तुळ केंद्रावर तयार झालेला कोन आहे. याला इथं एक्स नाव दिलं. QOX हे वर्तुळ केंद्राचं कोन आहे. यालाच नाव आहे केंद्रीय कोन. काय नाव देतो आपण? यालाच केंद्रीय कोन. हा केंद्रीय कोनाचं माप त्याने व्यापलेल्या कंसा एवढं असतं. आलं का लक्षात? मग आपल्याला या कोनाचं माप बरोबर या कंसाचं माप आणि ह्या राहिलेल्या कंसाचं माप सुद्धा आपल्याला काढता येतं. 360 पूर्ण कंसाचं माप, वर्तुळ कंसाचं माप 360 असतं. उदाहरणार्थ हे जर एवढं माप जे आहे हे 320 आहे, तर उदाहरणार्थ या कोनाचं माप 40 अंश आहे, तर या वर्तुळ कंसाचं माप सुद्धा 40 अंश असतं. आणि बाकीच्या वर्तुळ कंस म्हणजे QNX पर्यंत किंवा X कुठलाही बिंदू घेतला आपण यामधला XPQ इथपर्यंतचं जे माप आहे हे 320 येतं. आणि एकूण वर्तुळ कंसाच्या मापाची बेरीज जी आहे ती 360 येते. ह्या वर्तुळासंदर्भातल्या सगळ्या संकल्पना आपण पाहिल्यात. आता याच्यावर आधारित उदाहरणे आपण पाहणार आहोत. पहा, पहिलं उदाहरण आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 35 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल? मग आपण आत्ताच पाहिलं वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ सर्कल ज्याला म्हणतात ते पाय आरचा वर्ग. आता त्रिज्या किती आहे? क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. पायची किंमत आहे 22/7 गुणिले 35 मीटर त्रिज्या आहे. त्रिज्या म्हणजे आर. मग अगोदर लिहायचं आर बरोबर 35 मीटर. तर मग आरचा वर्ग म्हणजेच 35चा वर्ग. वर्ग म्हणजे त्याच संख्येला गुणणे दोनदा. आता 22/7 गुणिले 35 गुणिले 35. मग इथं छेद काही नाही, खाली 1 मग अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने आपण भागाकार घालू. 7 × 7 7 × 5 = 35. आता या सगळ्या वर्षा अंशाचा गुणाकार करावा लागेल. 5 × 2 = 10 0, हातच्या आला 1, 5 × 2 = 10 1 11, 110 गुणिले 35 आलं. आता आपल्याला 35चा पाडा म्हटलं तरी चालते. 35 0 0, 35 1 35 ला 5, हातच्या आले 3, कारण 1 पर्यंतच पाडा म्हणायचा आपल्याला, फार काही अवघड नाही. 35 0 0, 35 0 0, 35 1 35 ला 5, हातचे आले 3, 35 1 35 आणि 3 38 चौरस मीटर. काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ 35 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 3850 चौरस मीटर. अतिशय साधं सोपं वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं एक साधं उदाहरण आपण पहिल्या सुरू पाहिलेलं आहे. हळूहळू आपण कठीण उदाहरणाकडे जातो. आता दुसरं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ. दुसरं 28 सेमी व्यास असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता एक वर्तुळ आहे साधारणपणे. मी या ठिकाणी फ्री हँड्स वर्तुळ काढतो. हा जो व्यास आहे हे वर्तुळ केंद्र. या पूर्ण व्यासाची लांबी आहे 28 सेंटीमीटर. मग त्रिज्या किती असेल? त्याच्या अर्धी असेल. मग त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2, म्हणजे व्यासाची अर्धी त्रिज्या असते. व्यास किती आहे? 28, तर भागिले 2, 2 बे आणि 2 8. मग वर्तुळाची त्रिज्या बरोबर 14 सेमी म्हणजेच आर. इंग्रजीमध्ये याला आपण आर म्हणतो. मग या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे. आता इथं सूत्र लिहावं लागेल आपल्याला. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय गुणिले आरचा वर्ग, म्हणजेच या त्रिज्येचा वर्ग. आर कसंही काढलं तर काय हरकत नाही. पायची किंमत आहे 22/7 गुणिले त्रिज्या आहे 14, 14चा वर्ग.
बरोबर 22/7 गुणिले 14 गुणिले 14. यांना खाली छेद नाही म्हणजे 1. मग आता हे सगळे अंशात आहेत, खालचे सगळे छेदात आहेत. अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने भागाकार करू. आपण या 14ला करू. 7 भाग घातला. 7 दुनी 14, 7 1 7. आता खाली सगळे 1 1 आले. मग 22 दुनी 44. 44 गुणिले 14 आपण गुणाकार करू. 14 चूक 56ला 6, हातचे आले 5. 14 चूक 56, 56 आणि 5 61. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 616 चौरस. आता इथं सेंटीमीटर दिले, मागच्या उदाहरणात मीटर दिलेलं होतं, म्हणून इथं सेमी दिले असेल तर तिथं क्षेत्रफळ काढलेलं आहे म्हणून चौरस सेमी. हे दुसरं उदाहरण आपण पाहिलं. इथं काय केलं होतं, व्यास दिला होता, व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते, अर्धी त्रिज्या असते, म्हणून त्याला 2 न भागून आपण त्रिज्या काढली. व्यास 28 होता, मग त्रिज्या 14 आली. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय गुणिले आरचा वर्ग म्हणजे पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग. मग पायची किंमत 22/7 असते, गुणिले त्रिज्या केलं आणि 616 उत्तर आलं. कारण मग 22 दुनी 44 हे इथं लिहिलं आपण आणि मग 44ला 14 न गुणलं. 14 चूक 56 किंवा असं 14 चूक 56ला 6, हातचे आले 5. 14 चूक 56, 56 आणि 5 61. अशा पद्धतीनं हे दुसरं आपलं उदाहरण आलेलं आहे. आता एक तिसरं उदाहरण, थोडंसं मोठं उदाहरण आहे, आपण ते पाहणार आहोत. पहा, एका वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ 5,54,400 चौरस मीटर आहे. क्षेत्रफळ दिले तर त्या बागेचा परिघ किती असेल. पहा, उदाहरण खूप मजेदार आलेलं आहे. परत एकदा वाचू, 2 वेळा उदाहरण वाचायचं. हे उदाहरण आलं म्हणजे तुम्हाला खूप, आता हे NMMS मधलं उदाहरण आहे. एका वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ 5,54,400 चौरस मीटर आहे. विद्यार्थी मित्रांनो, गणित मोठं आलं किंवा शाब्दिक उदाहरण आलं, अगदी डोकं थंड ठेवून वेळात लवकर वाचायचं, पण समजून घेऊन गणित वाचायचं. क्षेत्रफळ दिले म्हणजे आपल्याला त्रिज्या काढावं लागेल. क्षेत्रफळाचे असे आहे, त्रिज्येनंतर त्रिज्याचे दुप्पट करून व्यास काढावा लागेल, मग परिघाचं सूत्र. आपल्याला दोन्ही सूत्र माहिती आहेत. पहा, वर्तुळाचे काय दिले, क्षेत्रफळ दिले, एरिया. क्षेत्रफळ म्हणजे एरिया किती दिले, 5,54,400 चौरस मीटर. त्रिज्या व्यास दिलेली नाही, काढायचं काय, परिघ काढायचा आहे. परिघ बरोबर माहिती नाही, मग सूत्र लिहू आपण. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय गुणिले आरचा वर्ग. मग आता त्रिज्या दिलेली नाही, पाय आहे, क्षेत्रफळ दिलेलं आहे, मग क्षेत्रफळाच्या जागेवर क्षेत्रफळ लिहिलं. मी वाटल्या सूत्र हे इकडे घेतो, पाय गुणिले आरचा वर्ग बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे, 5,54,400. मग पाय न ठेवता पायच्या जागेवर पायची किंमत काय ठेवू आपण, 22/7. पायला इथून कट करू, फक्त इकडलं इकडं इकडचं इकडं आणले, बरोबर चिन्हाच्या आजूबाजूला काहीही बदल केला नाही. आता पहा, हे गुणाकारात आरचा वर्ग आहे म्हणजे त्रिज्येचा वर्ग आहे. मग हे 7 जे आहेत हे इकडे जाऊन काय होतात, भागाकार होतात. मग आपण काय करू, याला आरचा वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग 5,54,400 गुणिले, आता हे 7 भागाकारात आहे, हे गुणाकारात गेले म्हणजेच गुणिले 7. मग हे 22 जे आहे हे गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात जाते, बरोबर चिन्हाच्या या दिशेला गेल्यामुळं. मग याला भाग आपण काय करू, सरळ 11ने घालू किंवा 2 न घातला तरी काही हरकत नाही. अगोदर 2 न घालू. बे एक बे समसंख्या आहे. पहा,
बेदुनी 4, 1 उरले, 1.5 15 झालं, बेसत्ती 14, परत 1 उरतं, बेसत्ती 14, परत 4 झालं, बेदुनी 4, B00 B00. आता यालाच मी खाली लिहितो. 11 आणखीन 11ने भाग घालायचा आहे. 11 1 11 अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने भाग घालू. 11 दुनी 22 उरले 5, 5.7 57 होता इथं, लक्ष द्या बारकाईनं. 11 5 55 परत उरले, आता 57 मधनं 55 गेले, 2 उरले, 2.2 22 झाले. 11 दुनी 22 0 0 म्हणजेच आलं काय 25,200 गुणिले 7. हे काय आहे आरचा वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग, त्रिज्येचा वर्ग, त्रिज्या वर्ग बरोबर. मग आपल्याला त्रिज्या काढायची आहे. त्रिज्या काढायची असेल तर त्रिज्या बरोबर किंवा आर बरोबर हे वर्ग इकडे जाऊन काय होतं वर्गमुळात 25,200 गुणिले 7 ह्याचं वर्गमूळ काढायचे आपल्याला. आता मग 25,200 पहा इकडलं त्रिज्येचं वर्ग होतं, हे वर्ग बरोबर चिन्हाच्या इकडे जाऊन काय झालं म्हणजे त्रिज्या गुणिले त्रिज्याच्या ऐवजी हे जर गुणाकारात घेतलं तर दोन्हीपैकी एक म्हणजेच हे वर्ग इकडे वर्गमुळात होतं. मग 25,200 याचे अवयव पाडू आपण. अवयव पद्धतीने वर्गमूळ काढण्याचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला माझा या अगोदरच आपण आपल्या चॅनलला टाकलेला आहे, तो सुद्धा पहा. अवयव पद्धतीने वर्गमूळ कशी काढली जाते. तर ह्याचे 25,200चे अवयव पाडू. हे गुणाकारात 7 तसंच ठेवू आपण अगोदर. समसंख्या म्हणून 2ने भागातला, बे 1 बे, बेदुनी 4, बेसक्क 12 0 0 B00. परत 2ने भागातला. आता 12ला एकत्रित भाग घालू आपण. बेसक्क 12 बेत्रिक 6 0 0. आता सरळ 7नं भाग घालता येते. 7 9 63 आपल्याला माहिती आहे 7च्या पाड्यात 63 आहे. आता परत 2नं भाग घालू. बेचोक 8 1 उरतो, 1.0 10 होतं, बे5 10 0 0. आता परत 2ने भाग घालू आपण. बेदुनी 4 बेदुनी 4 बे5 10 225 आलं. 5नं भाग घालू किंवा सरळ आता पहा आपण ट्रिक करणार आहेत. 15 न 15चा वर्ग 225 माहिती आहे आपल्याला. 15 15 225 आणि इथं 15 घेतलं तरीही चालतंय आपण गुणाकार लवकर करण्यासाठी. पहा 15 15 225 15चा हा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे. किंवा मग 5 न करत बसलं तरीही काही हरकत नाही. मग आता वर्गमुळात काय काय येते बघा. हे 2 गुणिले 2 2 गुणिले 2 हे गुणिले 7 असंच आहे बरं का. हे फक्त 25,200चे अवयव आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 7 हे इथलं हे गुणिले 7 घेतलं. हे अवयव गुणिले 7 आणि हे अगोदरच असलेलं गुणिले 7 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 15 गुणिले 15. आता हे वर्गमुळात 2दा असलेली संख्या एकदा जोड्या जोड्या आल्यात, ह्यांना बाहेर काढायचे. किंवा इथंही आपण वर्गमूळ काढू शकलो असतो, परंतु हे एक 7 अवयव इथं बाहेर होता. मग ह्याच्याबद्दल 1 2 गुणिले ह्याच्याबद्दल 1 7 ह्याच्याबद्दल 1 2 आणि ह्याच्याबद्दल 1 15. या जोडीबद्दल 1 15 बाहेर घेतले, या 2 बद्दल 1 2 घेतले, 7 बद्दल 1 7 घेतले आणि 2 बद्दल 1 2. मग 15 दुनी 30 30 दुनी 60 आणि 60 गुणिले 7 6 7 42 म्हणजे 420. काय आली चौरस मीटर क्षेत्रफळ आहे तर मीटरमध्ये येते ही. काय आली त्रिज्या, त्रिज्या आली 420. आता व्यास काय येईल त्रिज्येच्या दुप्पट म्हणजेच व्यास बरोबर 420 गुणिले 840. व्यास म्हणजे त्रिज्या गुणिले 2 बरोबर व्यास आलं. आता परीघ काढायचं आहे. परीघ मी इथंच लिहितोय आता लक्ष द्या. बरोबर पाय गुणिले डी. मग पायची किंमत किती आहे 22/7 गुणिले डी म्हणजे व्यास डायमीटर, पाय गुणिले व्यास तर 840. मग 7ने इथं भाग घातला. 7 1 7 7 2 14 0 0. आता 120 गुणिले 22 आपल्याला गुणाकार करायचा. आपल्याला 12चा पाडा येते. मग आपण हे 1 0 आहे हे 1 0 तसंच ठेवलं. 12 2 24ला 4 हातचे आले 2 12 2 24 आणि 2 25 26
मग त्या वर्तुळाचा परिघ बरोबर 2640 मीटर एवढा आलेला आहे. अतिशय किचकट वाटणारं गणित, पण पहा सोपं 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 करत आपण ते गणित पूर्णपणे घेतलेलं आहे. तर हे गणित तुम्ही काय करा, 2-3 वेळा सोडवून पहा, तुम्हाला हे गणित निश्चित येणार. काही याच्यात अवघड वाटणार नाही. अगदी सोप्या सोप्या ट्रिक घेतलेल्या आहेत आपण, फक्त इथं अवयव आणि वर्गमूळ काढण्यासाठी संख्या मोठी आहे म्हणून. आणि हे सगळं गणित 1 मिनिटाच्या आत आपल्या परीक्षेमध्ये झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिससुद्धा आवश्यक असते. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.